बौद्ध सांस्कृतिक साहित्य संमेलनात बोलताना प्राध्यापक गोखले म्हणाले, मी ब्राह्मण व हिंदू धर्म सोडून बौद्ध कसा झालो याचा प्रवास सांगितला. बौद्ध धर्मातील नैतिक अधिष्ठानामुळे मी बौद्ध समाजाकडे आकर्षित झाल्याचे प्राध्यापक गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांना सप्रेम जय भीम. मी तुमचा अधिक वेळ घेणार नाहीये. आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय उत्तमरावजी कांबळे साहेब आणि मी वयाच्या 8-10 वर्षापासून जे या ठिकाणी प्रदीप गोखले सर जे आहेत, मी 4थी मध्ये असताना सरांकडे फिलॉसॉफी विभागामध्ये स्टॅम्प घ्यायला यायचो. वेगवेगळ्या देशांचे स्टॅम्प घेण्यासाठी तो सुद्धा कालखंड मला आठवतो. विजय खरे सर आमचे अकॅडमिक लीडर आहेत विद्यापीठाचे, हनुमंत क्षीरसागर साहेब आणि नवोदित बौद्ध साहित्यिकांचा सांस्कृतिक संमेलन हा एक आगळा वेगळा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम गेल्या 6 वर्षापासून होत आहे. त्याचा एक मी साक्षीदार आहे. जसं उद्घाटक म्हणून खरे सरांनी जे भाष्य केलं, मी साधारण 1-2च गोष्टी तुमच्या समोर ठेवणार आहे की आपण सर्वांना तथागतांचं बुद्ध रूप पहा, बाबासाहेबांची प्रतिमा पहा. त्या बुद्ध रूपामध्ये आणि प्रतिमेमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं आतमध्ये खोल डोकून पहा आणि त्यांचे विचार आपण आत्मसात आणि ते कार्यान्वित केलं पाहिजे, प्रॅक्टिकल मध्ये आणलं पाहिजे. आपल्या समाजाला विचारवंत आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, प्रोफेसर आहेत, सायंटिस्ट आहेत, व्हॉट नॉट, जे काही नाहीये ते भरभरून आपल्याला बाबासाहेबांच्या तथागतांच्या वारशाने आपल्याला सर्व काही मिळालेलं आहे. परंतु हे एकत्र नाहीये, ही सर्वांची खंत आहे. एक जे कोऑर्डिनेशन असायला हवं. जे कांबळे सर तुम्ही सातत्याने बोलत आहात, विचारवंत, साहित्यिक, संशोधक, अभ्यासक, ऍक्टिव्हिस्ट, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन काहीतरी कृती कार्यक्रम आपण ठरवला पाहिजे. खरे सरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान, बाबासाहेबांचे संरक्षण शास्त्राविषयक असणारे जे विचार आहेत, त्याचबरोबर बाबासाहेबांनी हिस्ट्री, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, अनेक सर्व रिलिजन असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि त्या सर्व विचारांचं आपण तर्कशुद्ध बुद्धीने, वस्तुनिष्ठपणे आपण त्याचं आकलन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. याच पुण्यामध्ये 31 जानेवारी 1938ला बाबासाहेबांनी गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे मेमोरियल लेक्चरमध्ये एक लेक्चर दिलं होतं की फेडरेशन वर्सेस फ्रीडम, आणि त्या पुस्तक रूपाने तो ग्रंथ आला आणि त्याच्यावरती त्यांनी मुखपृष्ठावरती एक जगविख्यात तत्ववेत्ता लिओ टॉल्स्टॉय यांचं एक अर्थप्रवण असणारं वाक्य त्याच्यावरती त्यांनी उद्धृत केलेलं आहे. द डिस्टन्स विच इज यू हॅव गॉन, द डिस्टन्स विच इज यू हॅव गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅन डिरेक्शन. म्हणजे तुम्ही किती अंतर काबीज केलं, तुम्ही किती अंतराने प्रवास केला, त्या अंतरापेक्षा त्या प्रवासाची दिशा महत्वाची आहे. अंतरापेक्षा दिशा महत्वाची आहे. आज माझे सासरे 90 वर्षामध्ये जे आंबेडकरी चळवळीचे एक ज्येष्ठ भाष्यकार होते, अम्युनिशन फॅक्टरीमध्ये ज्युनियर वर्क्स मॅनेजर म्हणून रिटायर झाली. कांशीरामांबरोबर त्यांनी काम केलं. कांशीराम असेल, CP थोरात असतील, या फुले शाहू आंबेडकर चळवळीचा वसा आणि वारसा घेणारे आमचे काकडे सरांचं परवा निधन झालं वयाच्या 90व्या वर्षी. त्यांचा सुद्धा पुण्यनवमोदन दिन आज आहे. एक मी त्यांचा लहान धाकटा जावई म्हणून तिथं जाणं माझं आद्य कर्तव्य आहे. परंतु आंबेडकरी चळवळीचा एक मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि पहिल्यांदी हे जे कार्य आहे, मी आदरणीय कांबळे सरांची सकाळी फोनवरती बोललो की असं असं, ते म्हणजे मी तुमची अध्यक्षाची भूमिका पार पाडतो आणि माझं जे काही बीज भाषण आहे ते मी दोन्ही काम करून टाकतो. तर मी तुम्हाला सगळं तुमच्यामध्ये जास्ती वेळ थांबत नाहीये. मी सुद्धा जसं खरे सर म्हणले की मी आमची सिनेटची मीटिंग आहे, सिनेटचा सुद्धा मी हे सदस्य आहे. असं या व्यस्त शेड्यूलमधून पण हा जो एक नवोदित बौद्ध साहित्यिकांचा सांस्कृतिक मेळावा आहे, आपण गेलं पाहिजे. तर यासाठी मी अध्यक्ष या नात्याने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. विचार मंचावरील मान्यवर आणि
उपस्थित राहिलेले सारे बुद्धप्रेमी आंबेडकर प्रेमी मित्र हो, या कार्यक्रमाला मला जयकर गायकवाडांनी येण्याची विनंती केली. मी एक खूप साधा माणूस आहे आणि खरोखर मी या बाबतीत काही आपल्याला मार्गदर्शन वगैरे करू शकेन असं मला वाटत नाही. पण मी असा विचार करतो की अशा प्रकारच्या म्हणजे साहित्य संमेलनामध्ये आपलं काय म्हणणं असू शकतं, कारण कुठलाही मला विषय दिलेला नाहीये. पण हा एक विषय यासारख्या संमेलनात माझ्यासाठी असू शकतो की मीचा शोध. साहित्यामध्ये हा एक महत्वाचा भाग असतो की कुठल्याही लेखकाने कवीनी हे भान ठेवलं पाहिजे की मी कोण आहे आणि त्या मीचा शोध घेत राहणं सतत, हा एक महत्वाचा भाग साहित्यामध्ये असू शकतो. आणि मला या प्रकारच्या म्हणजे बौद्ध साहित्यिकांच्या मेळाव्यामध्ये मी कोण आहे असं जेव्हा मी विचार करतो तेव्हा साहजिकच माझी जी आयडेंटिटी आहे आणि विशेषतः माझी जी बौद्ध म्हणून जी आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटीचा शोध या निमित्ताने मी घेऊ शकेन असं मला वाटलं. म्हणून मी त्याच विषयावर थोडंफार अनुभव कथन आणि थोडेफार विचार असे मांडणार आहे. मी हिंदू ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलो आणि माझ्यावर ब्राह्मणत्वाचे ब्राह्मण्याचे संस्कार झाले. पण काहीशी बंडखोर वृत्ती, पालकांना न जुमानण्याची वृत्ती असल्यामुळे मी त्या गोष्टी काही प्रमाणात नाकारत गेलो. की का म्हणून मी हे करायचं का म्हणून असे मी प्रश्न विचारत गेलो आणि अनेक गोष्टी मी नाकारल्या. म्हणजे माझी मुंज झाली, त्याच्यानंतर जानवं घातलं गेलं, त्याच्यानंतर रोजच्या रोज ते एक संध्यावंदन नावाचा एक प्रकार असतो तो मी काही काळ करत होतो. पण या सगळ्याकडे मी असं विचारत होतो की हे का म्हणून, ह्याची काय म्हणजे गरज काय आणि याला अर्थ काय. आणि मग हळूहळू एका स्टेजला मी जेव्हा जास्त माझी बंडखोरी वाढत गेली त्यावेळेला मग मी त्या जानव्याचा त्याग केला. सगळे धार्मिक विधी करणं नाकारलं. सो कॉल्ड देवाला नमस्कार करणं नाकारलं. आणि हा संस्काराचा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे आपण ब्राह्मण आहोत आणि इतर लोक काहीतरी वेगळे आहेत आणि त्यांच्यापेक्षा म्हणजे आपलं वेगळेपण हे आपण टिकवलं पाहिजे, आपलं काहीतरी तथाकथित श्रेष्ठत्व टिकवलं पाहिजे, अशा प्रकारचे संस्कारही कळत नकळत होत होते. तेव्हा तेही मी नाकारले. का म्हणून, मी वेगळा का म्हणून. आणि एका स्टेजला विशेषतः ज्यावेळेला लग्नाचा वगैरे विषय आला पुढे त्यावेळेला मी असा निर्णय घेतला की मी जातीबाहेर केलं तर जातीबाहेरच लग्न करीन, ब्राह्मण मुलीशी लग्न करणार नाही. साहजिकच त्याला नातेवाईकांमधनं विरोध झाला. पण हळूहळू मी म्हणजे तो विरोध पचवला आणि ठरवून जातीबाहेर लग्न केलं. म्हणजे प्रेमविवाह नाही, पण अशी जाहिरात दिली की ब्राह्मणेतर वधू हवी वगैरे वगैरे. आणि त्याला प्रतिसाद म्हणून माझ्या भावी पत्नीशी माझा संवाद झाला आणि त्यातून मी आंतरजातीय विवाह हा अर्थात रजिस्टर पद्धतीने वगैरे केला. तर हा एक भाग आहे. त्याचबरोबर विशेषतः म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा असे काही बंडखोर विचार वगैरे मी मांडत होतो. पण विशेषतः युनिव्हर्सिटीमध्ये आल्यानंतर तेज निवळीकर, विलास वाघ यांच्याशी संबंध आला आणि मग त्याच्यातून हळूहळू आंबेडकरी विचार हा माझ्यापर्यंत आला आणि मी तो पचवण्याचा पचवत होतो, समजून घेत होतो. विलास वाघांनी मला
एक पुस्तक लिहिण्याविषयी आग्रह केला. म्हणजे तो माझी संस्कृतची बॅकग्राऊंड असल्यामुळे ते म्हटले की तुम्ही या संस्कृतचा अभ्यास केलाय तर तुम्ही मनुस्मृतीमध्ये विषमता कशी आहे ते सांगणारं पुस्तक लिहा. मग त्याप्रमाणे मी तसं एक पुस्तक तयार केलं, विषमतेचा पुरस्कर्ता म्हणू, आणि ते प्रसिद्ध झालं. त्याला काँग्रेस शरद पाटील हे उपस्थित होते, दादासाहेब रुपवते उपस्थित होते, असे अनेक जण. आणि त्याचबरोबर आंतरजातीय विवाह ही एक आपण चळवळ म्हणून राबवावी या दृष्टिकोनातूनही मी प्रयत्न करत होतो. त्यावेळेला त्यातून समाज परिवर्तनासाठी आंतरजातीय विवाह अशा प्रकारची एक पुस्तिका सुद्धा आम्ही तयार केली, ती त्यावेळेला प्रसिद्ध झाली. तेव्हा हा एक माझ्या जडणघडणीमध्ये, म्हणजे माझी स्वतः मी कोण आहे, मी जी काही परंपरेने दिलेली जी आयडेंटिटी मला होती ती नाकारून मी वेगळ्या आयडेंटिटीकडे हळूहळू यायला लागलो. दुसरा एक माझ्या आयडेंटिटीतला महत्त्वाचा, अर्थात जो नास्तिक आणि बंडखोरी वृत्ती जी माझ्यामध्ये होती, त्याच्यातून भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना पहिला प्रभाव जो माझ्यावर होता तो चार्वाक दर्शनाचा होता, की जो कट्टर नास्तिक विचारवंत, नास्तिक दार्शनकार म्हणून आपण ज्याला ओळखतो, त्याचा प्रभाव होता. पण तो प्रभाव अजूनही आहे. त्याच्यातून एक अपूर्णता अशी होती की चार्वाक दर्शनामध्ये नैतिकतेचा गंभीर विचार नाही. जी परंपरागत परलोकवादी नीती आहे, ईश्वरवादी नीती आहे, त्या नीतीला नकार दिलेला आहे. इहवादाचा पुरस्कार आहे, भौतिकवादाचा पुरस्कार आहे. पण इहवादाच्या भौतिकवादाच्या चौकटीमध्ये नीतीविषयी गंभीर विचार हा चार्वाकवादामध्ये दिसत नव्हता. तो मला बुद्धिझममध्ये जाणवला की बुद्धिझममध्ये म्हणजे अर्थात परंपरागत बुद्धिझममध्ये परलोकवाद स्वीकारलेला आहे, पण आत्मा स्वीकारलेला नाही, ईश्वर स्वीकारलेला नाही. आणि नीती हा एक महत्त्वाचा गाभा आहे. आणि केवळ नीती नैतिकता असं नसेल तर नैतिकतेच्या क्षेत्रामध्ये एक आदर्श स्थिती गाठणं, परफेक्शन गाठणं, ह्याला महत्त्वाचं स्थान आहे. आणि आपण ज्यावेळेला निर्वाण वगैरेची भाषा करतो, ती निर्वाण म्हणजे हे नैतिक क्षेत्रातलं परफेक्शन आहे. त्याच्या पलीकडे ती मरणोत्तर स्थिती, आत्म्याची स्थिती वगैरे असं काही नाही. ह्या जीवनामध्ये अनुभवण्याची ती गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी या मला आकर्षित करणाऱ्या होत्या. दुसरीकडे एमएच्या पातळीवर ज्या वेळेला तर्कशास्त्र हा विषय मी घेतला होता, त्यावेळेला बौद्ध तर्कशास्त्राचा प्रभाव माझ्यावर मोठ्या प्रमाणावर पडला. विशेषतः दिंगनाग, धर्मकीर्ती हे जे बौद्ध विचारवंत आहेत, त्यांनी ब्राह्मणी परंपरेतलं जे तर्कशास्त्र होतं, जे न्याय वैशेषिक या दर्शनांमधनं पुढे आलेलं होतं, त्याला वैचारिक पातळीवर तीव्र विरोध केला आणि त्यातून स्वतःचं वेगळं तर्कशास्त्र विकसित केलं. हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे माझा PhDचा सुद्धा तो विषय बनला. या मनुस्मृतीवर पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने मी आंबेडकरवादाकडे जास्तीत जास्त आकृष्ट झालो. आणि MAच्या पातळीवर ज्यावेळेला मी प्राध्यापक म्हणून रुजू झालो, तेव्हा मला हे जाणवलं की इथे आपण ज्यांचा फिलॉसॉफर म्हणून अभ्यास करतो, त्याच्यामध्ये आपण आधुनिक फिलॉसॉफर्समध्ये कुठे राधाकृष्णांचा अभ्यास करतो, गांधींचा अभ्यास करतो, पण आंबेडकरांचा आपण फिलॉसॉफर म्हणून अभ्यास करत नाही. तेव्हा आंबेडकरांचा एक फिलॉसॉफर म्हणून अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले आणि तसा तो समावेश झाला. तर त्याच्यामध्ये मुख्यतः 2 भाग त्या कोर्समध्ये होते. पहिला म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्टचा अभ्यास आणि दुसरा म्हणजे द बुद्ध अँड हिज धम्मचा अभ्यास. हे 2 महत्त्वाच्या ग्रंथांच्या भोवती तो सगळा अभ्यासक्रम केंद्रित झालेला आहे. तर ह्यातून मी असं म्हणायला लागलो की खरोखर मी स्वतःला बौद्ध का म्हणू नये. आणि पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून शिकवत असताना
एक असा मला माझ्यासमोर प्रस्ताव आला की धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मी एक भाषण करावं. तर त्यावेळेला मी बौद्ध का आहे या विषयावर मी एक व्याख्यान दिलं आणि पुढे ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालं. तर ही माझी घडत गेलेली आयडेंटिटी आहे. मी अर्थात कुठे रीतसर धम्मदीक्षा वगैरे घेतलेली नाही, पण स्वतःला मी बौद्ध म्हणून ओळखतो. आणि स्वतःला बौद्ध म्हणून ओळखत असताना पुन्हा प्रश्न येतो की म्हणजे जसा बाबासाहेब आंबेडकरांसमोर प्रश्न आला होता तसा प्रश्न कुणासमोरही येऊ शकतो की स्वतःला जर तुम्ही बौद्ध म्हणत असाल तर बौद्ध परंपरा ही इतकी व्यामिश्र आहे, इतकं त्यामध्ये वैविध्य आहे, त्यामध्ये तुम्ही स्वतःची आयडेंटिटी नेमकी कुठे बघता. आणि ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारला गेला त्यांच्या धम्मदीक्षेच्या आदल्या दिवशी पत्रकारांकडून, त्यावेळेला ते असं म्हणले की ज्या बौद्ध धर्मामध्ये मी प्रवेश करणार आहे तो महायान नाही, तो हीनयानही नाही, फार तर तुम्ही त्याला नवयान म्हणू शकता. तो बुद्धाने सांगितलेला जो धर्म आहे तो मी अनुसरतोय, त्याला तुम्ही नवयान म्हणू शकता. तेव्हा नवयान ही कल्पना जी आहे ती एका दृष्टीने फार महत्वाची आहे. कारण बौद्ध तत्वज्ञानाच्या, बौद्ध धर्माच्या अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं एक प्रकारे आपण असं म्हणू की पारंपरिक बौद्ध धर्म जसाच्या तसा न स्वीकारता त्यात नेमकं काय स्वीकार्य आहे आणि काय अस्वीकार्य आहे, विशेषतः आधुनिक विचारांच्या पार्श्वभूमीवर. कारण बाबासाहेब आंबेडकरांवर आधुनिक विचारांचे जे संस्कार होते ते म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशनच्या तत्वांचे असतील, स्वातंत्र्य, समता, बंधुता, काही प्रमाणात मार्क्सवादाचा त्यांनी खोल अभ्यास केला होता, त्याचे संस्कार, ह्या साऱ्यातून बौद्ध धर्म हा या सगळ्याला उत्तर देऊ शकतो का, या सगळ्याला तो कशा प्रकारे सामोरा जाईल, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आणि त्यातून ते असं म्हणले की आपण म्हणजे लाखो अनुयायींसमोर आपण जो बौद्ध धर्म ठेवणार आहोत तो परंपरागत बौद्ध धर्म जसाच्या तसा त्यांना गोंधळात टाकणार आहे. कारण अनेक देशांमध्ये अनेक प्रकारे, जसं डॉक्टर विजय खरेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की जपानमध्ये असेल, थायलंडमध्ये असेल, म्यानमारमध्ये असेल, ठिकठिकाणी बौद्ध धर्माचं आचरण आणि बौद्ध धर्माचं आकलन हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर कुठल्या प्रकारचं आकलन आपण अनुसरलं पाहिजे हा बाबासाहेबांसमोर प्रश्न होता. आणि त्याच्यातून त्यांचा द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ साकार झाला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले की म्हणजे एकतर पारंपरिक बौद्ध धर्माविषयी काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले प्रस्तावनेमध्ये, आणि त्याचबरोबर मधल्या एका सेक्शनमध्ये त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले की बुद्धिझम बद्दल जे प्रश्न विचारले जातात की त्यात हे आहे का बुद्धिझम म्हणजे विपश्यना का, बुद्धिझम म्हणजे काहीतरी आध्यात्मिक साधन आहे का. तर या सगळ्या प्रश्नांच्या ऐवजी खरे प्रश्न काय विचारले पाहिजेत, बुद्धिझम मध्ये स्वातंत्र्य आहे का, समता आहे का, बंधुता आहे का, न्याय आहे का, सांगितलेला आहे का, आणि मार्क्सला बुद्ध उत्तर देऊ शकतो का, यासारखे प्रश्न आपण उपस्थित केले पाहिजेत. आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने बौद्ध धर्माचं आकलन आपण करून घेतलं पाहिजे, ही महत्वाची मांडणी आंबेडकरांनी केली. आणि त्यामुळे ज्या वेळेला माझ्यासमोर हा प्रश्न होता की आपण बौद्ध म्हणून घेतो तो कुठल्या अर्थाने म्हणून घेऊ, तर एक त्यातला महत्वाचा भाग हा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची जी पुनर्मांडणी केलेली आहे त्या पुनर्मांडणीला अनुसरून मी स्वतःला बौद्ध म्हणून घ्यायला तयार आहे. कुठल्या तरी म्हणजे समजा कुणी महायानाचा खूप प्रचंड प्रभाव आहे. म्हणजे मी ज्यावेळेला सारनाथला 6 वर्ष होतो तिथे तिबेटन बुद्धिझमचा प्रभाव आहे, त्याच्यामध्ये महायानाचा प्रभाव आहे. त्यांच्या दृष्टीने बुद्धिझम मधलं जे अंतिम सत्य आहे ते कुणी सांगितलेलं आहे, ते आचार्य नागार्जुनांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तेच तिबेटन बुद्धिझम मध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेलेलं आहे. तांत्रिक बुद्धिझमचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. आणि त्यावेळेला माझा तिथल्या लोकांशी माझा काही संघर्ष व्हायचा. मी त्यावेळेला
परिसंवादांमध्ये भाग घेताना ही गोष्ट मांडायचो की एक निबंध मी असा लिहिला, कॅन वन बी ए बुद्धिस्ट विदाउट बिलिव्हिंग इन रिबर्थ. पुनर्जन्मावर विश्वास न ठेवता एखादा बौद्ध होऊ शकतो का? आणि त्याला मी सकारात्मक उत्तर दिलं आणि त्याला सपोर्ट म्हणून त्याचं समर्थन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुनर्जन्माची चिकित्सा केलेली आहे, जी कर्माची चिकित्सा केलेली आहे, त्यामध्ये पारंपरिक अर्थाने कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या गोष्टी न स्वीकारता आपण बौद्ध धर्म हा कशा प्रकारे स्वीकारू शकतो हे त्यांनी मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे इतरही काही असे विचारवंत आहेत. हे मला अभ्यासामध्ये जाणवलं की थायलंडमध्ये एक बुद्धदास भिक्खू नावाचे एक विचारवंत गेल्या शतकामध्ये होऊन गेले. त्यांनी अशी मांडणी केली की बुद्धाचे विचार स्वीकारण्यासाठी पुनर्जन्म मानण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे अगदी अलीकडच्या काळामध्ये स्टीफन बॅचलर म्हणून एक अभ्यासक आहेत अमेरिकेमध्ये, त्यांनी तर सेक्युलर बुद्धिझम नावाची एक संस्था स्थापन केली आणि तशी एक चळवळ म्हणून उभी केली. तेव्हा हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं आणि आहे की बौद्धिझम म्हटल्यानंतर परंपरेने असं मानलं गेलेलं आहे की कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म हा त्याचा एक गाभाभूत भाग आहे, एक अनिवार्य भाग आहे. तर तो भाग आपण स्वीकारला पाहिजे का? तर मी अशा विचाराप्रत आलो की त्याची काही गरज नाही. मग बुद्धिझम साहजिकच जे परंपरागत बौद्ध आहेत ते तुम्हाला असं म्हणू शकतात, म्हणजे म्हणतात की हा काही खरा बुद्धिझम नाही, कारण ह्याच्यामध्ये हा जो महत्त्वाचा भाग आहे की पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत या गोष्टी त्यात तुम्ही पारंपरिक स्वरूपात स्वीकारलेल्या नाहीयेत. मग बुद्धिझमचा गाभा काय आहे, काय समजायचा गाभा, हा एक महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो. आणि मी त्या प्रश्नाकडे बघताना एक म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की आणि बाबासाहेबांचा तोच एक महत्त्वाचा भाग होता की व्हॉट इज धम्म. ज्यावेळेला त्यांनी धर्म आणि धम्म यामध्ये फरक केला त्यावेळेला त्यांनी धम्म म्हणजे काय हे सांगत असताना त्यांनी धम्म आणि मोरॅलिटी या दोन्हीचं एक प्रकारचं समीकरण अद्वैत प्रस्थापित केलं. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की धम्म इज युनिव्हर्सल अँड सेक्रेड मोरॅलिटी. तेव्हा एक सार्वत्रिक नीती की ज्याच्यामध्ये साहजिकच ज्याला एक वर्गीय नीती किंवा जातीय नीती अशा प्रकारे संकुचित प्रकारची जी नीती आहे त्या पलीकडे जाणारी, सर्व माणसांना माणूस म्हणून लागू होणारी नीती, आणि ती नीती ही युनिव्हर्सल आहे आणि त्याच्यामुळेच त्याला एक प्रकारचा सेक्रेडनेस आहे, एक प्रकारचं पावित्र्य आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी प्रतिपादन केलं. तो मला अतिशय एक महत्त्वाचा भाग वाटतो. आणि त्यामुळे बुद्धिझमचा गाभा हा एक तर त्याच्यातला नकारात्मक सिद्धांत हे तर आहेतच की ज्याच्यामध्ये ईश्वरवाद नाही, आत्मवाद नाही आणि सगळं अनित्य मानलेलं आहे, नित्यतत्व नावाची काहीतरी गोष्ट मानलेली नाहीये. हा एक महत्त्वाचा भाग आहे की जो इतर म्हणजे समजा हिंदू धर्मातले संप्रदाय असतील त्या संप्रदायांच्या तुलनेमध्ये हा एक नकारात्मक भाग झाला. म्हणजे हिंदू धर्माची परंपरा नाकारणं हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याची सरमिसळ बुद्धिझममध्ये होता कामा नये. म्हणजे मगाशी 22 प्रतिज्ञांचा जो उल्लेख झाला त्या 22 प्रतिज्ञांमध्ये हा एक महत्त्वाचा आंबेडकरांचा रोख होता की तुम्ही ज्या वेळेला बौद्ध होता त्यावेळेला ही सतत एक शक्यता आहे की हिंदू तुम्हाला दोन प्रकारे हे करू शकतात की एक असं म्हणू शकतात की आम्ही बुद्धाला मानलेलाच आहे, नववा अवतार मानलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगळं काही नाहीये तुमचं. तर ते नाही, ते अवतार वगैरे ही कल्पना नाकारून हिंदू धर्मापेक्षा पृथक असं स्वतःचं बौद्ध धर्माचं अस्तित्व आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्माची सरमिसळ होता कामा नये. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हिंदू धर्मामध्ये जी जाती व्यवस्था आहे की प्रत्येक माणसाची आयडेंटिटी ही नुसतं हिंदू ही नसून प्लस कुठली तरी जात ही आहे, किंबहुना जात हीच नंबर 1ला आहे आणि धर्म ही नंतर येणारी गोष्ट आहे. साहजिकच जर बौद्ध धर्माची हिंदू धर्माशी सरमिसळ झाली तर बौद्धांना त्यांचं जे जातीय अस्तित्व आहे ते पुन्हा त्यांच्यावर लादलं जाणार आणि हे कुठल्याही प्रकारे होता कामा नये.
आणि त्यामुळे हा जो आंबेडकरांचा दृष्टिकोन होता, जो 22 प्रतिज्ञांमध्ये मोठ्या प्रमाणावर, की मी आता विष्णूचं हे करणार नाही, शंकराची पूजा करणार वगैरे वगैरे, या सगळ्यामध्ये हा एक दृष्टिकोन होता की कुठल्याही प्रकारे बौद्ध धर्माची, तुम्ही त्याला धर्म म्हणा धम्म म्हणा, पण म्हणजे त्याचा एक वेगळा विचार होऊ शकतो. आंबेडकरांनी धम्म हा शब्द आवर्जून वापरला. तो रिलिजन म्हणजे ज्याच्यामध्ये थिस्टिक रिलिजन, ईश्वरवादी धर्म हे जे सगळे आहेत त्यापेक्षा हा कसा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी. पण काही वेळेला ते असंही म्हणतात की हा धर्म जो आहे तो इतर धर्मांपेक्षा एका वरच्या स्थानावर आहे. त्यामुळे तो एक आयडियल रिलिजन म्हणून सुद्धा बुद्धिझमकडे बघता येतं. आणि जर पारंपरिक धर्माच्या दृष्टीने पाहिलं तो धर्म नसून धम्म आहे म्हणूनही बघता येतं. तर या धम्मामध्ये कुठल्याही प्रकारे हिंदू परंपरेची सरमिसळण, मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्माचा पगडा जो आहे तो आजही म्हणजे आजही बौद्ध धर्माला अशा प्रकारे एक तर नाकारायचं किंवा थोड्याफार प्रमाणात स्वीकारायची वेळ आली तर हिंदू धर्मापेक्षा तो काय वेगळा आहे असं म्हणायचं. अशा प्रकारे एक दुटप्पी दृष्टिकोन आपल्याला आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्याचा प्रतिकार करून बौद्धत्व हे अधोरेखित करणं आणि ते बौद्धत्व अधोरेखित करत असताना पुन्हा हा जो दुसरा एक धोका आहे की पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये असलेल्या अनेक समजुती या बाजूला ठेवून त्याचं एक रॅशनल आणि सेक्युलर हे स्वरूप हे अधोरेखित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळेला आपण असं म्हणतो की आंबेडकरी बौद्ध धर्म हा ज्यावेळेला मी एक गाभाभूत म्हणून स्वीकारतो त्याच वेळेला मला असं म्हणायचं की त्याच्यामध्ये एक व्यापकता आहे ती सुद्धा समजून घेतली पाहिजे. म्हणजे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो एक आधुनिकतेचा प्रश्न आहे, हा एक सेक्युलरिझमचा प्रश्न आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्या दृष्टीने त्यांनी बौद्ध धर्माची पुनर्मांडणी केली. पण हाच प्रश्न जगात विखुरलेला जो बौद्ध धर्म आहे तिथेही लोकांच्या समोर आहे आणि त्या दृष्टीने आपला जागतिक बौद्ध धर्माशी सुद्धा संवाद होऊ शकतो. तो संवाद हा केवळ भक्ती आणि श्रद्धा आणि परंपरावाद या पातळीवर न होता तो बौद्धिकतेच्या पातळीवर, रॅशनॅलिटीच्या पातळीवर आणि सेक्युलरिझमच्या पातळीवर आपला संवाद हा जगभरातल्या बुद्धिझमशी होऊ शकतो, किंबहुना जगभरातल्या रॅशनल चळवळींशी. म्हणजे पुन्हा हा एक प्रश्न असतो की बौद्ध धर्म आणि इतर धर्म यांच्यामध्ये काय संबंध आहे. एक प्रचलित विचार असा असतो की सर्व धर्म समभाव, की सगळे धर्म समान पातळीवर आहेत आणि जो गांधीजींनी जो विचार अधोरेखित केला होता त्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. म्हणजे ईश्वरवादी धर्म आणि निरीश्वरवादी धर्म यांना आपण एकाच पातळीवर कसा आणणार, यांच्यामध्ये समता कशी प्रस्थापित करणार, या सगळ्या धर्मांचा काहीतरी एक समान गाव आहे असं कसं म्हणणार, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामुळे एक प्रकारचा सगळ्याच धर्मविचारामध्ये भोंगळपणा येऊ शकतो की ठीक आहे तुमचंही चांगलं आहे माझंही चांगलं आहे, सगळेच धर्म आहेत त्या स्वरूपातच चांगले आहेत, याच्यातून ज्याच्यामध्ये परिवर्तनाचा जो विचार आहे तो साहजिकच बाजूला पडतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्म समभाव ही कल्पना स्पष्टपणे नाकारलेली आपल्याला दिसते. पण त्याचबरोबर सर्व धर्मांमध्ये एक प्रकारचा वैचारिक चिकित्सक संबंध असू शकतो. जरी सर्व धर्म समभाव मानला नाही तरी सर्व धर्मांमध्ये एक प्रकारचं वैचारिक पातळीवरचं सामंजस्य असू शकतं. सर्व धर्मांमध्ये ज्या परिवर्तनपर चळवळी चालू आहेत त्या चळवळींशी आपलं काहीतरी नातं आहे. कारण शेवटी रॅशनॅलिटीच्या आधारावर परंपरेमध्ये परिवर्तन करणं ही प्रेरणा जशी बौद्ध धर्मामध्ये महत्वाची आहे त्याचप्रमाणे इतरही धर्मांमध्ये आहे. आणि त्या दृष्टीने बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्मीय व्यक्ती या सगळ्या मानवतेशी जवळीक साधू शकतात. त्यातलं महत्वाची जी मैत्रीसारखं तत्व आहे ते फार महत्वाचं आहे, जे आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध आणि धम्मामध्ये अधोरेखित केलं आहे की केवळ माणसांशीच नव्हे सर्व माणसांशी, त्याच्यामध्ये अगदी शत्रूशी सुद्धा मैत्री भावना आणि सर्व प्राणीमात्रांशी सुद्धा मैत्री आणि करुणा ही भावना
ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की जी असांप्रदायिक आहे, सांप्रदायिकतेच्या पलीकडे जाऊन सगळ्या मानवजातीला जवळ करणारी आहे. तर हे सगळं बौद्ध धर्माचं जो आशय आहे, जो गाभा आहे, तो मला स्वतःला फार महत्त्वाचा वाटतो. आणि त्या दृष्टीने मी स्वतःचा शोध घेताना मी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात आलो याचा मला अतिशय आनंद वाटतो, समाधान वाटतं. एवढं बोलून मी थांबतो.